कुसुम कुसुम नको ना रडू. अगं होईल ऑपरेशन, चांगलं होईल. नको रडू नको. गणराया, माझ्या लेकराला वाचव बाबा. काय तो अपघात झाला, सगळं सगळं विस्कटून गेलं. हसत खेळतो पोर माझं. अहो, आपला अमोल बरा होईल अहो. डॉक्टर दीक्षित आहेत ना. मग त्याला काय नाही होणार, म्हणून तर आपण इथं आलोय ना. तू काळजी करू नकोस. नको नको काळजी करू. अरे रडू नको, नको रडू. डॉक्टर साहेब, कसं आहे आमचं अमोल आता? बरं आहे. ऑपरेशन अवघड होतं. अपघातात त्याच्या डोक्याला जबरी मार लागला होता, पण आता सगळं व्यवस्थित आहे. फक्त यातनं रिकवर व्हायला त्याला जरा वेळ लागेल, तेवढी काळजी घ्या. डॉक्टर साहेब, तुमचे कशी उपकार तेच कळत नाही. तुमची ख्याती ऐकून आम्ही इकडे आलो. तुमच्याबद्दल लोक जे बोलत होते ते सगळं खरं आहे. आभार नका मानू, मी माझं कर्तव्य केलं. तुम्ही काही म्हणा, पण तुम्ही आमच्या मुलाचा जीव वाचवला. गणरायाचीच कृपा. साहेब एक बोलू का? एखादं छोटस देवघर नाहीतर गणरायाची मूर्ती ठेवा ना तुमच्या दवाखान्यात. वय वय, खरं आहे ते. मगाशी ऑपरेशन चालू होतं, आम्ही ते शोधत होतो. अशा वक्ताला देवाचाच आधार असतो बघा. अहो तो सगळ्यांनाच हवा असतो, सगळ्यांनाच हवा असतो. आपल्या माणसाचं मोठं ऑपरेशन चालू असतं ना, तेव्हा माणसाचं चित्त थाऱ्यावर नसतं. सगळे त्याचीच कृपा ना, सगळं सुरळीत व्हायला. असंच वाटतं ना तुम्हाला? मग या अपघातानंतर तुमच्या मुलाला इथे हॉस्पिटलमध्ये न आणता एखाद्या गणपतीच्या देवळात घेऊन गेला असतात तर वाचणार होता का तो? नाही ना. हे म्हणजे असं झालं, कष्ट करायचे डॉक्टरनी आणि श्रेय न्यायचं त्यांनी. चांगला न्याय आहे, द्यायचं. पेंदे, कुठल्या जगात वावरत असतात हे लोक देव जाणे. इतक्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये फक्त देवावर विश्वास ठेवून कसे राहतात हे लोक? सर, अशा परिस्थितीत देवावरच विश्वास ठेवून असतात सगळे. भावना आणि विज्ञान वेगळं. व्हॉट नॉनसेन्स. हे देवभोळे लोक ना अतिशय धोकादायक. मुलगा वाचला तर देवाची कृपा, आणि काही वाईट घडलं तर डॉक्टरांचा दोष. अरे विश्वास ठेवायचाच असेल तर सायन्सवर ठेवा. देवावर कसला विश्वास ठेवताय? आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. ट्रीटमेंट द्या. सिद्धिदासी संकट को बैरी विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी। गणपती बाप्पा मोरया.
तुला मोर्या म्हणायला काय झालं ग? मोर्या. हा घे प्रसाद. हे घे. आणि तुला कसली आली ग घाई? सारखं काय ताई ताई चाललं होतं मी पूजा करत असताना? आई साहेब मला बाहेरची काम आहेत. मी इथे गणेशाची पूजा करते आणि हिला कामाचं पडलंय. हो आई, थांबली की ती आरतीला आणि रोजच असते ती आरतीला. सुमन जा ग तू. जा काय जा, आणि रोज असते म्हणजे आज असायला नको तिने. अगं गणेशाची सेवा किती कराल ना तेवढी थोडी आहे. अगं त्याच्यामुळे चाललंय सगळं जग. मग त्याचं स्मरण नको करायला का? स्मरण करायला कोण नको म्हणते? करायचं आपले आपण. म्हणजे मी काय गाव गोळा करते? आणि अगं सगळ्यांच्या चांगल्यासाठीच करते ना. सुमन उशीर होतोय ना तुला, चल निघ आता. ताई साहेब मला सांगा, मी काय खोटं बोलतीये काय? आई साहेबांची आहे ना भक्ती आता जास्तच होत चालली आहे. नाहीतर काय, काल तो सिलेंडरवाला आला नेमकं पूजेच्या वेळेस. आई साहेबांनी निवेद्याचं ताट घेतलं, दिलं त्याला जेवायला. काय ग, देव पाहिलास का कधी तू? आई साहेब देव कुठे दिसतो का? नाही ना. मग कशावरून तो सिलेंडरवाला देवाच्या रूपात आला नसेल आपल्याकडे प्रसाद खायला? मानलं हो आई साहेब. ताई साहेब, उद्या त्या मकरामध्ये तुम्हाला तो सिलेंडरवाला दिसला ना, घाबरू नका हो. येते मी. या हो, पण वेळेत या उद्या. हो हो, आरतीलाच येते. हा, ही सुमन म्हणजे ना, हिला देवाचं काही कळत नाही. अरे आलास? बरं झालं वेळेत आलास. हा घे प्रसाद. आत्ताच माझी पूजा झाली. हातपाय धुवून येऊ? बाहेरून आलो ना. हे नेहमीच आहे तुझं. कधी एका झटक्यासरशी प्रसाद घेणार नाहीस. नेहमी काही ना काहीतरी कारण सांगतो. आता काय करू? आईने शिकवले ना, बाहेरून आल्यावर हातपाय धुवून धुतलंच पाहिजे. ओके नाही? टोमणे कळतात बरं. काय तुझं त्या देवाशी वाकडं आहे मला काही कळतच नाही. अगं दरवेळेस माझं क्रेडिट तो घेऊन जातो. बरं आहे का हे? तो कशाला तुझं क्रेडिट घेऊन जाईल? अरे उलट त्यांनीच तुला कितीतरी दिलंय आजपर्यंत. हो, कष्ट आम्ही करायचे, मेहनत आम्ही करायची, आणि तुम्ही म्हणा त्यानेच दिलंय त्यानेच दिलंय. येईल प्रत्यय येईल तुला. स्वयंपाक तयार आहे, जेवून घेऊया आपण. दॅट्स लाईक अ गुड बायको. आलोच मी फ्रेश होऊन. बघितलंस, हे ह्याचं नेहमी असंच असतं. हातपाय धुवून येऊ द्या त्याला, पानात वाढूया, नक्की खाईल. हा, ही आयडिया चांगली आहे. मी तसंच करते. शोभलीस हा माझी सून अगदी. नम्रता, हो हो आले. आई अरे चला लवकर, आटपा, उशीर होतोय. हो आलो आलो. या. काय रे उदयन, काय आहे काय नक्की हॉस्पिटलमध्ये? कसलं फंक्शन आहे? काय सांगतच नाहीयेस तू. अगं फंक्शन काय नाही. आपल्या हॉस्पिटलला 10 वर्ष पूर्ण झाली ना, म्हणून एक छोटंसं गेट टुगेदर. बाकी स्टाफ आहे, तुम्ही दोघी गेस्ट ऑफ ऑनर. ऑफकोर्स 10 वर्ष. सो पार्टीवर येणार आहेस की नाही आम्हाला? पार्टी बिटी काय नाही, आज फक्त कॉफी अँड स्नॅक्स. काय हे एवढी मोठी चांगली बातमी? अरे एखादी पूजा तरी ठेवायचीस हॉस्पिटलमध्ये. आई, पेशंट्स असतात हॉस्पिटलमध्ये, त्यांना त्रास देऊन आरत्या बिरत्या करायच्या. हे बघ, देवाचं नाव घेतलं ना तर फक्त तुलाच त्रास होतो. पेशंटना उलट बरंच वाटेल. चला उशीर होतोय, आपण निघूया. आई या बसा. हो.
काय? अरे मला एके ठिकाणी जायचंय, तिथे द्यायचंय. काय रे उदयन, मी केव्हापासून तुला सांगते गाडीत एक गणपतीची मूर्ती ठेव, पण अजून तू ठेवली नाहीस. आता मीच घेऊन येते. आई, गाडी मी चालवणार आहे, गणपती नाही. वकीलच व्हायला पाहिजे होतास तू. कसा काय डॉक्टर झालास कोणास ठाऊक. तर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. फ्रेंड्स, आज आपल्या हॉस्पिटलला 10 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षात खूप काही पाहिलं आपण. यश पाहिलं, अपयश पाहिलं, बऱ्याच कठीण प्रसंगांना आपण सामोरे गेलो. काही वेळेला कठोर निर्णय घ्यावे लागले, पण या सगळ्यातून आपण पार लागलो तुमच्यामुळे. तुम्ही सगळे खूप मन लावून मेहनतीने काम करता, म्हणून आज 10 वर्षात आपलं हॉस्पिटल या इथपर्यंत पोहोचू शकलंय. आपला नावलौकिक कायम आहे. हे यश तुमचं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आता मी माझ्या आईला विनंती करेन, तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. आई. नमस्कार. आज माझ्या मुलाने मोठी मजल गाठली. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. अहो, हॉस्पिटल चालवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. रोज सिरियस पेशंट्स येतात, त्यांची जबाबदारी तुमच्यावर असते. नातेवाईकांना आशा असते. हे पेलणं फार अवघड आहे, पण तुम्ही सगळे खूप मनापासून काम करता, म्हणून तुमचंही मनापासून कौतुक. आज हॉस्पिटलला 10 वर्ष पूर्ण झाली, म्हणून मी हॉस्पिटलसाठी एक छोटीशी भेटवस्तू आणली आहे. मला एक गोष्ट खटकली इथे. हॉस्पिटलमध्ये कुठेही गणपतीची मूर्ती नव्हती. अहो, या गणपतीचाच आधार असतो आपल्याला. आणि हॉस्पिटल ही जागा तर अशी आहे की तिथे गणपतीच्या आधाराची जास्तीच गरज असते. तुम्ही कुठेतरी याची स्थापना करा. आई, मला वाटतं आम्हाला याची गरज भासणार नाही. आमच्या टॅलेंटवर आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास. फ्रेंड्स, आपल्याला खूप काम आहेत. लेट्स गेट बॅक टू वर्क. अरे पण ही मूर्ती आम्हाला लागणार नाही. बोलाय. ही मूर्ती तू ठेवशील नीट लपून, कुठेतरी नीट लपवून ठेव. हो. सुंदर मूर्ती आहेत तुमच्या दुकानात. थँक्यू ताई. आणखीन पण दुसऱ्या देवांचे आहेत, दाखवू का तुम्हाला? नको नको, मला फक्त गणपती बाप्पाचीच हवे.
छोटी सुबक आम्ही त्या कार मध्ये ठेवता येईल अशी. छोटी छोटी हा ही बघा, ही छान दिसेल तुमच्या कारमध्ये. वा खूपच छान. केवढ्याला आहे ही? ही 250 रुपये फक्त. छान. ही बघा, ही पण खूप सुंदर आहे. ही केवढ्याची आहे? पण मला हीच द्या तुम्ही. ठीक आहे. हे असे वागतं जणू गणपती म्हणजे गाडीचा एक पार्टच आहे, त्याच्याशिवाय गाडी चालणारच नाही. तुला नको असली तर नको घेऊ, मला हवी. पॅक करावं तुम्ही. मी गाडीत लावणार नाहीये. अरे पण काय हरकत आहे? माझ्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी मी करत नसतो, उगीच माझ्यावर फोर्स करू नका. रिया काय सुंदर आहे हो ही मूर्ती. ही मूर्ती केवढ्याला? ही 900 रुपये. फारच छान आहे. पण ही आता नको, ही येईन परत कधीतरी घ्यायला. उदयन तू आई, आपल्याला ही मूर्ती नको आहे. अहो साहेब, गाडीत तर ही मूर्ती हवीच असते आणि आई बोलतायत तर घ्या ना. फक्त 250 रुपये तर आहे. माझ्या गाडीत मूर्ती लावायची की नाही हा माझा प्रश्न. तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. हे सगळे असे वागतं जणू गणपती म्हणजे गाडीचा एक पार्टच आहे, त्याच्याशिवाय गाडी चालणारच नाही. तुला नको असली तर नको घेऊ, मला हवी. पॅक करावं तुम्ही. मी गाडीत लावणार नाहीये. अरे पण काय हरकत आहे? माझ्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी मी करत नसतो, उगीच माझ्यावर फोर्स करू नका. ठेवून दे रे ही मूर्ती. चल घरी. हॅलो. हो बोल बोल, काय म्हणतेस? अगं नाही ग, अगं हल्ली माझं बाहेर जाणंच होत नाही. माझे गुडघे इतके दुखतात ना, काय सांगू तुला. घरातच बसून असते मी, काय करू. नाही ना, वेळ नाही जात, पण काय करू. नाही ना, माझे पाय दुखतात. एक काम कर ना, तूच आहे ना एकदा माझ्याकडे माझा पाहुणचार घ्यायला. आई, काम आहेत मला. किल्ली दे माझ्याकडे, तू जा, मी लॉक करून ये. हा बोल. आई, मला वाटलंच होतं असं काहीतरी करशील तू म्हणून. अरे इतकं काय रागवण्यासारखं त्याच्यात? पण एकदा तुला सांगितलं ना, ही मूर्ती मला गाडीत नकोय. का लावते सट्टानं तू? आई आहे मी तुझी. तुला एखादी गोष्ट समजत नसली तर मी करणार. मी ही कुकुलं बाळ नाहीये. काय लोक इतकं मानतात मला. आणि काय चालवलेस तू? तू ही मूर्ती गाडीत लावणार नाहीये. इनफ इज इनफ. मी लावणार म्हणजे लावणार. अरे मला काळजी वाटते ना तुझी. मी ही तुला शेवटचं सांगतो, तू ही मूर्ती गाडीत लावणार नाहीयेस. मूर्ती गाडीत लावणं तर दूरच, ती मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय.
आई जेवली का? हो जेवल्यात त्या मगाशीच. उदयन, मला असं वाटतं की तू आईंना असं दुखवायला नको होतंस. काय बिघडलं असतं रे गाडीत मूर्ती लावली असती तर? अगं पण जे माझ्या विचारांना पटत नाही तेच मी करावं असा का हट्ट आहे तुम्हा सगळ्यांचा? अरे हो, पण आईंना बरं वाटावं म्हणून तरी. मला नाही पटत, मला नाही जमणार. मला एक सांग, तू कधी असा विचार केलायस का की आई काय एवढं करतात गणपतीचं? ही देवभोळी माणसं, यांचं असंच असतं. वास्तवाशी दूर दूरपर्यंत काही संबंध नसतो यांचा. सॉरी टू से उदयन, पण तू चुकतोयस. अरे जी आई आपला मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून इतके कष्ट करते, ती देवभोळी नाही रे. त्यांना काही ना काहीतरी प्रत्यय आला असेल ना, म्हणून तर ते इतकं करतात. मला प्रत्यय आला नाहीये, मी विश्वास ठेवणार नाही. कोणाच्या तरी अनुभवावरून मी माझी मतं बनवणार नाही. मला नाही जमणार. जेव तू.